श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पा चरणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे शुक्रवार. तर मध्ये बरेच शुक्रवार रगडले. माझं वैभवलक्ष्मीचं व्रत शक्यच झालं नाही. काहीतरी अडचणीमुळे 2-3 शुक्रवार असेच गेले. तर आजचा जो शुक्रवार मी करणार आहे तो 8वा शुक्रवार असणार आहे. तर अजून 3 म्हणजे 11 शुक्रवारचा मी संकल्प केलेला आहे. त्यानंतर मग आपलं असणार आहे उद्यापन. तर इथे बघा, मी आता जस्टच आंघोळ करून आलेली आहे. केस वगैरे तुटलेले आहेत. गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे तापायला. बाहेर चुलीवरती देखील ठेवलेलं आहे. तर दोन्हीकडे देखील तापतं म्हणजे कुणाला गडबड होत नाही. तर आता बघा स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आता बघा धूप लावून झालेलं आहे. आणि रात्री जे आमच्याकडे दूध होतं ते गरम करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. सकाळी उठल्या त्या दुधावरची साय बाजूला काढून ठेवणं हे पहिलं काम असतं. कारण मग एकदा विसरलं की मग परत विसरलंच मग ती साय सारखं चहामध्ये ते दूध घालून मग राहत नाही. पहिला साय काढून घेते आणि डबा तो फ्रीजमध्ये ठेवून देते. तर एक साईडला मी गॅसवरती भात ठेवलेला आहे शिजण्यासाठी. तर भात आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. दूध देखील मी तापवून घेते. तर इथे बघा, मी वरण्याच्या शेंगा म्हणजे पावट्याच्या शेंगा सोलत आहे. तर शेंगा आपण जी सरळ बाजू असते त्या साईडनं त्याची ती असं एक नार असते ती काढून टाकून मग शेंग सोलतो. तशा पद्धतीने जर आपण शेंगा सोलतो तर खूप वेळ लागतो. प्रत्येक वेळा ती त्याच्यावरचं काढायचं आणि परत मग शेंग सोलायची. तर त्याच्या उलट्या बाजूने ज्या बाजूला गोलसर भाग असतो असा त्या बाजूने जर शेंग सोलली तर खूप वेळ लागत नाही. तशाच पद्धतीने सोलायला. तर बघा, हा पावटा पहिला शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर मग आमटी करायची. पहिला शिजवून घेतलं तर तुरट लागत नाही. झालेला आहे आणि जी महिन्याच्या किराणची लिस्ट आहे ती दिलेली आहे. तर आता शेंगदाणे संपले तर मी शेंगदाणे थोडे काढून घेते. आता ह्या भाजीसाठी वगैरे लागणार आहे शेंगदाणे. तर असं शेंगा आहेत कधी नडीकडीला. शेंगदाणे वगैरे संपले तर कधी उपयोगाला येतात शेंगा. तर खायला सुद्धा शेंगा आवडतात जेवताना वगैरे आमच्या घरात सगळ्यांना. त्यामुळे शेंगा देखील असतात. असं शेंगा देखील आम्ही जेव्हा शेंगा वाळून पोती वगैरे विकतात तेव्हा आम्ही शेंगा देखील असं विकत घेऊन ठेवतो. तर इथे कणिक मळून घ्यायला लागले बघा चपातीसाठी. आज मी दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि माणूस काय दोडक्याची भाजी खात नाही. मग त्याच्यापुरता जरा चीज आहे तर चीज पराठा करून देणार. तर मी काल मानसच्या शाळेमधून कार्यशाळा आयोजित केली होती तर तिकडं गेलो होतो आणि तिकडून येता मी चीज घेऊन आलेले पिझ्झा वगैरे घरी बनवण्यासाठी. तर त्यातलंच थोडं चीजचं त्याला मी आज पराठे बनवून देणार आहे डब्यातून 2. कारण तो मग दोडक्याची भाजी खात नाही. तर आज बघा उपवासासाठी मी काहीतरी वेगळं बनवणार आहे. त्यासाठी मी ते बटाटे घेतलेले आहेत. तर मी 2च घेणार आहे आणि स्वच्छ धुवून याची साल काढून खिसून घ्यायचं आहे. तर इथे बघा बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता हे बटाटे मी खिसून घेते. तर बटाटा खिसून झाल्यानंतर स्वच्छ धुवून कसा पिळून घ्यायचा आहे. त्याचं पाणी काढून घ्यायचं. तर यामध्ये बघा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. एक मिरची चिरून टाकलेली आहे. थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा तव्यावरती तेल टाकायचं आहे आणि हातानेच असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे. जसं आपण थालीपीठ वगैरे करतो त्या पद्धतीने तव्यातच हाताने थोडं पसरून घ्यायचं आणि भोवत्याने देखील थोडंसं तेल सोडायचं आहे. ते करपूस असं भाजलं की मग पलटी करायचं आहे. तर हे बघा भाजल्यानंतर हे असे दिसतात. तर आता हे दही सोबत किंवा
खोबऱ्याची वगैरे चटणी तुम्हाला जर उपासाला चालत असेल तर त्यासोबत खाऊ शकता. तर हे बघा, हे आता संध्याकाळचं रुटीन आहे. तर आज शुक्रवार आहे, त्यामुळे माझं संध्याकाळी वैभवलक्ष्मीचं व्रत असतं. त्यासाठी मी इथं स्वयंपाक बनवत आहे. बघा, तर बटाटे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो, कांदा, इथं काजू देखील थोडे घेतलेले आहेत आणि फ्लावर, ढबू मिरची देखील घेतलेली आहे. तर मी आज बनवणार आहे मिक्स व्हेज भाजी. तर इथे पातेल्यामध्ये बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेलामध्ये पहिला मी काजू टाकून घेतलेले आहेत आणि काजू थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या देखील तेलामध्ये अशा परतून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा बटाटा देखील तेलामध्ये टाकलेला आहे. बटाटा काढल्यानंतर त्यामध्ये फ्लावर आणि ढबू मिरची मी एकदमच टाकलेली आहे. सगळ्या भाज्या परतून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये मी उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे, ते देखील परतून घेणार आहे. तर ते मला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. तर मी ग्रेव्ही त्याची बनवून घेतलेली आहे. तर इथे बघा पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर इथे बघा पातेल्यामध्ये खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनीचा एक तुकडा, 4 लवंगा, वेलदोडे आणि तमालपत्र. त्यामध्ये बघा मी चटणी टाकलेली आहे. तेलामध्ये चटणी परतून घ्यायची आहे. तसेच कांदा टोमॅटो भाजून वाटायला गेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे. कढईला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आता हे बघा अगदी व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे. आणि मी इकडं बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं. थंड पाणी टाकलं तर मग भाज्या एकत्र आणि पाणी एकत्र असं होतं. तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजी अशी दाटसर आणि चांगली बनते. तर आता यामध्ये गरम पाणी ओतून त्यावरती प्लेट झाकून शिजायला भाजी ठेवून द्यायची. तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर बॅक कॅमेरा करून मी दाखवते कशा पद्धतीने मांडलेली आहे. त्यात जर काही तुम्हाला चूक वाटत असेल किंवा जो तो आपल्या परीनेच करतो, पण तरी पण त्यात काही राहून गेला असेल किंवा काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या वेळी मी ते नक्की बदल करेन. तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. तर इथे बघा ह्या अशा आरत्या आहेत. तर इकडं समई लावलेली आहे आणि इथं धूप लावलेला आहे, उदबत्ती देखील लावलेली आहे आणि फळ म्हणून आमच्या झाडाचं सीताफळ ठेवलेलं आहे. इथं घंटी आहे, एक नारळ पुजलेला आहे आणि इथे बघा तांब्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे. त्यावरती वाटी ठेवलेली आहे, त्यामध्ये रुपया किंवा दागिना ठेवायचा असतो. तर इथं माझ्याकडे फोटो असा हा लक्ष्मीनारायणचा आहे, पण नुसता लक्ष्मीचा नव्हता म्हणून मी हे पुस्तकच ठेवलेलं आहे, ज्यामध्ये नुसता लक्ष्मीचा फोटो आहे आणि हे पुस्तक मी वाचण्यासाठी ठेवलेलं आहे. तर बघा इथं गणपती देखील पुजलेला आहे आणि थोडंसं वाटीमध्ये दूध आणि प्रसादासाठी इथे बघा साखर ठेवलेली आहे. तर आता मी पुस्तक वाचून घेणार आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचं आहे. तर नैवेद्यामध्ये काय काय केले हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. पहिला मी पुस्तक वाचून घेते. श्री लक्ष्मी स्तवन श्लोक. लक्ष्मी स्तवनाचा पाठ मराठीत भावार्थ. जिचे लाल कमळात वास्तव्य असते, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे, जी स्वतः विष्णूची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर. तर इथे बघा नैवेद्याचं ताट तयार आहे. तर त्यामध्ये पुरी, मिक्स व्हेज आणि बासुंदी आणि भात घेतलेला आहे. तर ही बासुंदी मी घरीच बनवलेली आहे. तर त्याचा देखील मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तर तो तुम्हाला मी नक्की दाखवी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील